गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. नमस्ते मुलांनो, आज आपण 5वा पाठ घाटात घाट वरंदा घाट महेश तेंडुलकर यांचा शिकणार आहोत. मध्ये जो पाठ आहे तो वगळण्यात आलेला आहे, डिलीट झालेला आहे. त्याच्या खालचं कुठलं पेज नंबर वगैरे असेल तर ते आपण नंतर घेऊयात. आज आपण पाहणार आहोत 5वा पाठ घाटात घाट वरंदा घाट, ज्याचं तुमचं मुखपृष्ठ जे आहे, इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे त्याच्यावरती हा वरंदा घाटाचं चित्रण दिलेलं आहे. मुलांनो, या पाठामध्ये जे लेखक महेश तेंडुलकर यांनी वर्णन केलेलं आहे तर ते पाहण्यासाठी मुळात तुम्हाला म्हणजे जे काही निसर्ग सौंदर्य दिलेलं आहे किंवा तिथली जी माहिती दिलेली आहे तर ती पाहण्यासाठी आधी तुम्हाला त्याचे काही 2 व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते आधी आपण पाहूयात. अन्यत्र नाही स्थान, शिवथर घळ समान. नंदन वनासी स्पर्धा, करीतो निसर्ग छान. तू भक्त धन्य अससी, तव पुण्य ही महान. आलास आज घळीसी, आहेस भाग्यवान. शिवथरगड महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील वरंधा घाटाच्या कुशीत विराजमान झालेलं समर्थ रामदास स्वामींचं 22 वर्ष वास्तव्य लाभलेलं हे ठिकाण. शिवथरघळीचा शोध शंकरराव देव यांना 1930 साली लागला. मग पुढे 1950 ला समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली आणि मग त्यांच्याच पुढाकारातून संपूर्ण जागेचे नूतनीकरण झाले. पुण्यापासून बोर मार्गे केवळ 110 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवरायांची पहिली भेट शिवथरघळलाच झाली. बसले समर्थ जेथे, विवरे अतीव गार. घनदाट वृक्ष देती, छाया ही थंडगार. पडता प्रपात अविरत, ध्वनी होत असे कठोर. मृदू गोड शीळ देती, पक्षी लहान थोर. एखाद्या निसर्ग समृद्ध निर्जन ठिकाणी वास्तव्य करून ध्यानधारणा करण्यासाठी रामदास स्वामींनी या जागेची निवड केली आणि ह्याच दरम्यान निर्मिती झाली ती दासबोधाची. रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी यांनी या सर्व रचना अक्षरबद्ध केल्यात. या ग्रंथामधून समर्थांनी सर्व धर्मातील स्त्री पुरुषांना उपदेश केलाय. जीवनाचा एक सकारात्मक वेगळा असा दृष्टिकोन दिलाय. स्वामींनी जीवनाचा करुणी सखोल शोध, निर्माण ग्रंथ केला त्या माझी दिव्य बोध. मेरुमणी समान तो वाङ्मयी अगाध, या कारणेच जगती सन्मान्य दासबोध. सन्मान्य दासबोध. शिवथरघळीतील वास्तव्यामागे रामदास स्वामींचा अजून एक महत्वाचा हेतू होता. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य बांधणीसाठी मदत करणे. शिवराय देखील रामदास स्वामींच्या भेटीला शिवथरघळला येत असत. शिवथरघळ समर्थ रामदास स्वामींनी स्पर्श केलेली पावनभूमी म्हणजे शिवथरघळ. घळीमध्ये तयार झालेली निसर्गाची किमया म्हणजे शिवथरघळ. शंकराच्या तांडवाप्रमाणे खळखळणारा धबधबा म्हणजे शिवथरघळ. 5वा पाठ आपण सुरू करतोय घाटात घाट वरंदा घाट. लेखक आहेत महेश तेंडुलकर. प्रसिद्ध लेखक. त्यांची बंच ट्रेकिंग साध पन्हाळा ते विशाळगडची. साध म्हणजे आवाज देणे. साध शिवकालीन दुर्गांची. दुर्ग आणि किल्ला हे समानार्थी शब्द आहेत. शिलालेखांच्या विश्वात. गड मंदिरावरील द्वारशिल्प. भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची. भटकंती अनलिमिटेड.
किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा अशी ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल माहितीपर पुस्तके ज्याच्यातून इन्फॉर्मेशन मिळते. गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. पर्यटन म्हणजे टुरिझम. प्रस्तुत पाठात सह्याद्रीमधील वरंदा घाटाची वैशिष्ट्ये व तेथे घेतलेले अनुभव लेखकाने मांडले आहेत. वरंदा घाट काय आहे, कसा आहे, त्या वरंदा घाटाची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्या वरंदा घाटामध्ये लेखकाने घेतलेले अनुभव हे सगळे या पाठामध्ये लेखकाने मांडलेले आहेत, लिहिलेले आहेत, दिलेले आहेत. हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतला आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूयात. हे आहे वरंदा घाटाचं चित्र. चित्र पाहता क्षणी मुलांना भेट द्यावीशी वाटते की नाही या स्थळाला. स्थळ म्हणजे इथलं कुठलं आहे, पर्यटन स्थळ. स्थळाचे सुद्धा दोन अर्थ निघतात हा मुलांना. एक म्हणजे पर्यटन स्थळ आणि दुसरं म्हणजे लग्न करायचं असेल तर मुलगा किंवा मुलगी पाहायला जातात त्याला सुद्धा स्थळ असंच म्हणतात. पण हे आपण आता पाहतो आहोत ते कुठलं आहे, पर्यटन स्थळ आहे. मुलगा आणि मुलगी पाहण्याचा जो कार्यक्रम असतो त्यालाही माझ्यासाठी हे स्थळ आलंय असं म्हणतात. त्याच्यासाठी अजून आपल्याला भरपूर वेळ आहे. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. ज्येष्ठ मराठी महिने एकूण जे आहेत 12 त्यातला तिसरा महिना आहे ज्येष्ठ. तर ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात, लक्ष लागतं की वाट पाहू लागतो आपण कधी एकदा पाऊस येतोय. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. हो की नाही. म्हणजे सोसाट्याचा वारा, जोरात वाहणारा वारा, वाऱ्याला समानार्थी शब्द पवन, वायू. आणि पहिल्या पावसाच्या सरींची, सरी म्हणजे धारा, पावसाच्या येणाऱ्या धारा, पडणाऱ्या धारा याची वार्ता, वार्ता म्हणजे बातमी. पसरवणारा मातीचा सुगंध, सुगंध सुवास. मातीला समानार्थी शब्द मृत्तिका किंवा मृदा. हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. हो की नाही. म्हणजे उन्हानं अगदी तापलेली जमीन असते आणि त्याच्यावरती पाऊस येण्याआधी काय होत असतं, पण जोराचा वारा सुटलेला असतो आणि त्याच्यानंतर पावसाचे थेंब पडू लागतात जमिनीवरती ते तापलेल्या आणि मग हळूहळू पावसाच्या सरी बरसू लागतात, म्हणजे धारा येऊ लागतात आणि त्याच्यामुळे मातीचा एक छान असा सुगंध, सुवास सुटतो आणि हा मातीचा सुगंधच ही वार्ता पसरवत असतो. कोणती? पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवत असतो. अगदी हे प्रत्येक वर्षी होत असतं. तरीही ते दरवेळी नवीन वाटतं. हो की नाही. नवीनही वाटतं आणि हवंसंही वाटतं. नवीन, नवे, नूतन. बालपणी बेफाम होऊन येग सरी माझे मडके भरीच्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आई वडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेनं वाट पाहणं, अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. पण मोठं झाल्यावर आधी बालपणीच्या आठवणी पाहूयात. बालपणी लहान असतात तेव्हा मात्र काय असतं, बेफाम होऊन म्हणजे अगदी सुसाट होऊन तुम्ही पावसामध्ये भिजण्यासाठी जाता. त्याच्यासाठी एकतर आई वडील घरात असतील त्यांची आधी आळवणी करता किंवा मग सरळ सुसाट पावसात भिजायला जाता. आई वडील असतील घरामध्ये, आई जर पावसात भिजायला जाऊ देत नसेल तर मग तुम्ही काय म्हणता, ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग, भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे, ए आई. अशी आईची विनवणी करता. किंवा मग सरळ आपले सुसाट निघता पावसामध्ये भिजण्यासाठी आणि कोणतं गाणं गुणगुणता, लहानपणी बालपणी कोणतं गाणं म्हणत असतात, ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून.
तर लहानपणी ही गीतं तुम्ही म्हणत असता आणि अगदी सुसाट पावसामध्ये धावत सुटता, भिजता, ओलेचिंब होता आणि मग मात्र घरात आले की ते चिखलानं भरलेले बरबटलेले पाय घेऊन येता, पावसात ओलेचिंब झालेले असता, डोक्यावरून पाणी सगळं वाहत असतं आणि अशा वेळेस मग आई वडिलांचा चांगला पोटभर मार खाता, म्हणजे काय भरपूर मार बसतो मग आई वडिलांकडून. आणि शिवाय आजी आजोबांनी कागदी होड्या बनवलेल्या असतात. तर त्या कागदी होड्या तुम्ही करायला शिकता. त्याच्यानंतर त्या पावसाच्या पाण्यामध्ये सोडता आणि आपली बनवलेली जी होडी आहे, बोट आहे, ती कशी जाते या वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यामध्ये ते पाहत बसता. तर ही एक वेगळीच बालपणीची मजा असते. पावसाची आतुरतेनं वाट पाहणं म्हणजे काय? मनापासून अगदी तुम्ही वाट पाहत असता अशा या पावसाची. अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी हा पाऊस येत असतो. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात. मोठं झाल्यावरती मात्र इंद्रधनुष्य म्हणजे रेनबो. त्याच्यामध्ये एकूण 7 रंग असतात. तर हे इंद्रधनुष्याचे 7 रंग तुम्हाला माहिती असले पाहिजेत, लिहून काढलेले असले पाहिजेत तुम्ही. इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात म्हणजे समजू लागतात. बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर, हुरहुर म्हणजे अस्वस्थता, तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. हुरहुर म्हणजे अस्वस्थता काय असते? तळमळ असते, जी मनाला लागलेली जी तीव्र भावना असते. तर या शब्दांचा खरा अर्थ थेट म्हणजे काय? डायरेक्ट, प्रत्यक्ष त्याचा प्रत्यय येऊ लागतो म्हणजे अनुभवास येते, एक्सपिरियन्स होतो तुम्हाला त्याचा. पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. पावसाच्या आगमनाने, हे एक महत्वाची गोष्ट मुलांनो, की आपण पाऊस पडतो आहे असं म्हणतो आणि इथं शब्द पहा काय आलाय, पावसाच्या. म्हणजे नुसता शब्द वापरायचा असेल तेव्हा तुम्ही पाऊस म्हणायचंय, उसाचा. पण जेव्हा तो वाक्यामध्ये वापरताना त्याचा सामान्य रूप होतो तेव्हा ऊचा व होतो. म्हणून मी पाऊस नाही म्हणायचं, पावसात भिजलो नाही म्हणायचं, काय म्हणायचं, मी पावसात भिजलो. इथे पण बघा काय म्हटलेलं आहे, पावसाच्या, ऊचा व केलेला आहे. हा बदल तुम्ही करणं अपेक्षित आहे. नुसता शब्द वापरायचा असेल तर पाऊस आणि त्याचं सामान्य रूप जेव्हा वाक्यात येतं तेव्हा त्या ऊचा काय होतो, व होतो. पावसाच्या आगमनाने, आगमन म्हणजे येणे आणि गमन म्हणजे जाणे. अरायवल आणि डिपार्चर. गतकाळ म्हणजे भूतकाळ, पास्ट टाइम. ते क्षण पुन्हा जिवंत होतात. पावसाच्या येण्यामुळे काय होतं, भूतकाळातले जे क्षण असतात आपले ते पुन्हा जिवंत होतात म्हणजे पुन्हा नव्याने आठवू लागतात, डोळ्यांसमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. डोळ्यांसमोर येतात आणि पापण्यांमधून अलगदपणे म्हणजे हळुवारपणे अश्रूंच्या रूपामध्ये वाहून जातात. म्हणजे जे काही लहानपणी, म्हणून मग संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बालपण हे अतिशय सुंदर असतं, अतिशय मनमोहक असतं, निखळ आनंद देणारं असतं आणि असं बालपण कोणाला नको असतं, प्रत्येकाला हवं हवंसं वाटतं. पण मोठे झाल्यावरती मात्र मग हा जो निरागसपणा होता बालपणीचा तो आपल्याला आठवतो आणि मोठेपणी मात्र आपल्याला जे विचित्र अनुभव आलेले असतात तेव्हा जेव्हा हे बालपणीचे निरागस अनुभव आपल्याला आठवतात तेव्हा डोळ्यांमधून अश्रूंच्या रूपात ते बाहेर पडतात. आणि असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंधा घाट गाठलाच पाहिजे. आता इथे सॉरी एक ओळ राहिली, डोळ्यांसमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. डोळ्यातून बरसणारा पाऊस आणि बाहेर बरसणारा पाऊस, यांपैकी कुठला आहे आता सध्या चालू तेच कळत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंधा घाट गाठलाच पाहिजे म्हणजे वरंधा घाटामध्ये गेलंच पाहिजे, वरंधा घाट पाहिलाच पाहिजे. म्हणजे सुखद दुःखद असे सगळे अनुभव घ्यायला हवेत. आता इकडे पहा, पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगाची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण, कुंद म्हणजे दमट ढगाळ वातावरण, एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याही पेक्षा जास्त 2 चाकीवर अंग भिजवत करण्यात असते. म्हणजे गाडीमध्ये बसलेले आहात, बंदिस्त गाडीमध्ये, क्लोज्ड
एनक्लोज्ड. तर अशा बंदिस्त गाडीमध्ये चारी बाजूनं बंद असलेल्या गाडीमध्ये बसायचं. त्यात हातात मोबाईल असेल तर मग बाहेरचं तर सृष्टी सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य निहाळताच येत नाही आपल्याला, हो की नाही? त्यामुळे मोबाईल बाजूला ठेवावे. गाडी सुद्धा बंदिस्त नसावी. तर 2 चाकी म्हणजे टू व्हीलर वरती सरळ जावं. म्हणजे मग त्या पावसामध्ये सुक्याने म्हणजे कोरड्याने ड्राय राहून काय उपयोग आहे? तर आपण त्या पावसामध्ये जर सहलीला चाललेलो आहोत किंवा एखाद्या ठिकाणी भेट द्यायला चाललेलो आहोत, तर त्या पावसाच्या पाण्यामध्ये भिजत भिजत टू व्हीलर वरती प्रवास करणं हे कधीही मजेशीर असतं. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत, बेफाम वारा छातीवर झेलत, आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. औरच असते, वेगळीच असते. काय म्हटलेलं आहे? टू व्हीलर वरती जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा तुम्हाला कळेल की त्या पावसाच्या पाण्यामध्ये तुम्ही अंग भिजवता. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून रस्ता, वाट, मार्ग, पथ रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवता. आणि बेफाम अगदी सुसाट्याचा वारा छातीवर झेलत आवडती गाणी जी आहेत तुमची ती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते, काही वेगळीच असते. त्याचा आनंदच वेगळा आहे. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. असा शरीर गारठवणारा म्हणजे काय? थंडी वाजायला लागते. मग एकतर आपण भिजलोय पावसाच्या पाण्यामध्ये, त्यात टू व्हीलर वरती प्रवास करतोय, भणान वारा सुटलेला आहे, अशा वेळेस फार गारठा वाटू लागतो, थंडी वाजू लागते. आणि मनाला उभारी देणारा हा प्रवास आहे. मनाला एक नवी उमेद मिळते, नवीन उत्साह, नवीन उल्हास भरतो. आणि असा हा प्रवास कधी संपूच नये असे वाटत राहते. पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात. तुम्हाला माहिती असेल मुलांना, प्रवास करताना दगडांवरती लिहिलेलं असतं एवढं किलोमीटर हे ठिकाण राहिलेलं आहे, असं हे मोजमाप. तर हे मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंधा घाटात. घाटात घाट वरंधा घाट बाकी सब घाटिया. म्हणजे काय म्हटलेलं आहे? अनेक घाट आहेत, त्या अनेक घाटांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कुठला घाट असेल तर तो वरंधा घाट आहे. आणि बाकीचे सगळे घाट मात्र तितकेसे महत्वाचे नाहीत. असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे. काय म्हटलेलं आहे? पाण्यावर झुकलेल्या, झुकलेल्या म्हणजे वाकलेल्या. पाणी वाहतंय आणि त्या वाहत्या पाण्यावरती झुकलेल्या म्हणजे वाकलेल्या हिरव्या गच्च, दाट अगदी गर्द अशा हिरव्या गच्च झाडीतून रोरावत म्हणजे रो रो असा आवाज करत येणारे धबधबे, वॉटरफॉल. दरीतलं हिरवं रान, रान, वन, जंगल, ढगाळलेले डोंगर. ढगाळलेले डोंगर का म्हटलं असेल? तर डोंगरांवरती ढग जमा झालेले असतात पावसानं भरलेले, म्हणून ढगाळलेले डोंगर. पावसाची संततधार, संतत म्हणजे सतत वाहणारी धार. मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी. आसूड म्हणजे चाबकाचा मार, चाबूक. तर दगडांवरती जणू काही हे पाणी इतकं सपासप येऊन आपटत असतं की जणू काही या दगडांवरती ते चाबकाचे मारच आदळतायत की काय असं वाटत राहतं. धावत खळाळत वाहणारे पाणी. वाहणाऱ्या पाण्याचा आवाज हा खळाळता असतो. असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते. विहंगम म्हणजे सुंदर, मनोवेधक, मनाला आकर्षित करणारं असं हे निसर्गाचं दृश्य, देखावा डोळ्यांसमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते. म्हणजे जे पाहून अत्यंत आनंद होतो. त्या पावसाळी वातावरणात भजी, वडे, चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. चापायला म्हणजे काय? भरपेट खाण्यासाठी वरंधा घाटातल्या ज्या टपऱ्या आहेत, म्हणजे टी स्टॉल्स वगैरे लावलेले असतात, तिथं गरम गरम भजी, वडे, चहा हे जे घेण्यातली चमचमीत मेनू म्हणजे काय? अगदी मसालेदार मेनू जो आहे तो घेण्यासाठी जी मजा येते ना, ती दुसरीकडे येत नाही. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून, वाघजाई हे देवीचं मंदिर आहे. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. काय म्हटलेलं आहे पहा, हे टपऱ्यांवरती जे भजी, वडे, चहा मिळतात यांना काय म्हटलेलं आहे? राजेशाही खाना. राजेशाही खाना म्हणजे अगदी राजे रजवाडे लोकांच्या मध्ये जे काही खाण्यासाठी पदार्थ केलेले असतात तसं हे खाणं वाटतं.
अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरमागरम वडे तळून दिले जातात, गरमागरम भजी काढून दिले जातात आणि त्याच्यावरती गरमागरम चहा दिला जातो. गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफाळलेला चहा, ज्याच्या असा गरम चहा की ज्याच्यातून वाफा येत आहेत. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रानवाऱ्याचं घोंगावणं रानवाऱ्याचं वारा जो सोसाट्याचा वाहत असतो त्याचा येणारा आवाज घोंघावणं ऐकत विजेचं लक्कन चमकणं आणि कडाडणं मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. विजांचं लक्कन चमकणं आहे, कडाडणं आहे. चमकणं दिसतं, कडाडणं ऐकू येतं. मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. काय म्हटलेलं आहे? मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत चला तुम्ही. म्हणजे मोबाईलवरती निसर्ग पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष निसर्ग पाहणं आणि तो आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवणं महत्वाचं आहे. बराच वेळ गेल्यावर थोडंसं भिजावंसं वाटतं, पाय मोकळे करावेसे वाटतात, थोडं डेअरिंग करावंसं वाटतं. जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे. किल्ल्याचं नाव काय आहे? कावळ्या किल्ला. सज्ज आहे, तयार आहे. जिगरबाज म्हणजे ज्यांच्यामध्ये डेअरिंग आहे अशा लोकांसाठी इथं कावळ्या किल्ला मात्र सज्ज आहे. असं बऱ्याचदा वाटतं ना की गाडीमधून उतरावं आणि त्या घाटाच्या रस्त्यानं अप्त्य धावत सुटावं आपण. मग असं वाटत असेल तर मग कावळ्या किल्ल्यावरती चला, तो किल्ला तयारच आहे त्याच्यासाठी. कावळ्या किल्ला तसा बराच मोठा आहे. तो फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ, माथा म्हणजे वरचा भागाला, डोंगराचा माथा म्हणजे वरचा भाग, डोक्याकडचा भाग, आणि पायथा, पायथा म्हणजे पायाकडचा भाग, खालचा भाग. वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ 9 टाक्यांचा समूह आहे. किती आहेत तिथे टाक्या? 9 टाक्यांचा समूह. एक असेल तर त्याचा समूह होणार नाही. अनेक टाक्या आहेत, 9 टाक्या आहेत म्हणून त्याचा समूह आहे. आणि टाकी एक वचन, टाक्या अनेक वचन. मंदिरला समानार्थी शब्द देऊळ, डोंगर, पर्वत. कोणे एकेकाळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता. भजी वडे चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच इथं जाऊन पोहोचता येतं. पाण्याला जीवन का म्हणतात ते इथं आल्यावर कळतं. पाणी, नीर, जल, तोय, जीवन. काळ्या शार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असेल कोण जाणे. पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याशिवाय जगणं मुश्किल आहे, कठीण आहे. आणि म्हणून पाण्याला जीवन का म्हणतात ते इथं आल्यावरती कळलं. आणि जेव्हा अशा काळ्याशार पाषाणातलं जे खोदलेल्या ठिकाणी पाणी असतं किंवा पाषाणांमधून, खडकांमधून वाहत वाहत जे आलेलं पाणी असतं ते अतिशय शुद्ध असतं. चव त्याची अतिशय गोड असते आणि पाहता क्षणी कळतं की किती स्वच्छ आहे पाणी, नितळ स्वच्छ असं पाणी असतं ते. तर ती टाकी कित्येक वर्ष कित्येकांची काळ्याशार पाषाणात, काळा रंग आहे आणि पाषाण म्हणजे खडक, दगड. तहान भागवत असेल कोण जाणे. तहानलेला, थर्स्टी. ओल्या वाटेने परत जाताना, वाट कशी आहे? ओली, रस्ता ओला झालेला आहे. परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात, कारण पायवाटच तशी रंगिली आहे, हो की नाही? अशा जर पायवाट म्हणजे काय? पावलांनी चालून चालून तयार झालेली वाट, वेडी वाकडी वाट, त्याला म्हणायचं पायवाट किंवा पाऊलवाट. आणि रस्ता म्हणजे जो ह्याचा डांबरी रस्ता असतो, तो बांधलेला असतो, तयार केलेला असतो. डांबर ओतून तो रस्ता तयार केलेला असतो. तो पायवाट किंवा पाऊलवाट ही चालून चालून तयार झालेली असते पावलांनी. ती वेडी वाकडी असते आणि ती चिखलाची असते. मग अशा चिखलाच्या पायवाट्यानं चालायचं म्हटल्यावरती सगळे कपडे अगदी रंगीबेरंगी होऊन जातात. परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो. उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते. नजर स्थिरावते, नजर थांबते. बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड
हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. वरंदा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून जाताना, डोंगराच्या सोंडेवरून, सोंडेसारखा आकार आहे, हत्तीची सोंड असते तसा आकार आहे, तर डोंगराच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंदा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो. वळणावळणाचा रस्ता, टर्न घेत घेत असलेला रस्ता. इथून पाय सटकला की थेट समर्थांच्या शिवतर घळीत. तिथून जर तुमचा पाय निसटला, सटकला, तर तुम्ही थेट कुठे जाऊन पोहोचता? खाली समर्थांच्या शिवथर घळीमध्ये. आता शिवथर घळ काय आहे त्याची पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. समर्थ म्हणजे स्वामी रामदास. त्यांनी दासबोध हा ग्रंथ तिथे लिहिलेला आहे आणि त्याच्याविषयीची सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे. तेव्हा जर कोकणात जायचं नसेल तर देशावरच्या मातीत सावधपणे पावलं टाकत टाकत जायला हवं, कारण तिथे सपाटी भाग आहे. आणि कोकणातले रस्ते जर तुम्ही पाहिले तर ते सगळे कसे आहेत? अगदी वळणावळणाचे आहेत. डोंगर धारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट, अरुंद, कमी रुंद असलेली, एका सपाटीवर येऊन थांबते. तशी सपाटी ही अरुंदच, सपाट, पठारी भाग. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी, कारवी नावाची वनस्पती आहे, ती झाडी बाजूला करत करत शेवटी एका टेकाडाची उतरून अखेरची चढाई समोर येते. अखेर, शेवट. चढाई म्हणजे जो वरचा चढत जाण्याचा भाग असतो, चढ असतो, त्याला म्हणायचं चढाई. आणि उतार त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे उतरत येणे खाली. चढाई म्हणजे वरचा चढण्याचा भाग, तर उतरण म्हणजे उतार, खाली येण्याचा भाग. चढाई समोर येते. इथून वरंदा घाटाचं मस्त दर्शन घडतं. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष, जोत्याचे म्हणजे पायाचे, आणि अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेले भाग, आणि ढासळून गेलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात. ढासळून गेलेला, कोलॅप्स झालेल्या बुरुज सुद्धा आपण रायगड किल्ल्याचा जो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यामध्ये जे दगडी गोलाकार बांधकाम केलेलं असतं त्याला म्हणायचं बुरुज. तर या बुरुजाचे अवशेष म्हणजे शिल्लक राहिलेले भाग दिसतात. कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहायला हवं. निसर्ग गीत अनुभवायला हवं. परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे 4 क्षण, अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काडकन मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख्ख होणं, एकदम घाबरल्यासारखं होणं, आणि लगेच त्यातून सावरणं म्हणजे पूर्वस्थितीत येणं. तर काय म्हटलेले? परतीचा प्रवास म्हणजे रिटर्न जेव्हा तुम्ही येता तेव्हा डोळ्यात साठवलेले ते पावसाचे 4 क्षण, पावसात भिजलेले जे 4 क्षण आहेत ते तुम्ही डोळ्यात साठवून ठेवलेले आहेत. आणि अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार म्हणजे अगदी अरुंद पायवाट आहे, छोटीशी वाट आहे, आणि तिथून जेव्हा आपण जात असतो तेव्हा अनुभवास आलेला थरार, थ्रिल, आणि कारवीच्या झाडाचे ते काडकन मोडणं, झाड एकदम मोडलं आणि त्याचा जो आवाज आला त्याच्यामुळे एकदम घाबरल्यासारखं झालं, आणि लगेच त्यातून सावरणं, पुन्हा पूर्वस्थितीत येणं, हे सारं काही आठवत राहतं, स्मरत राहतं. हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंदा घाटाच्या दिशेनं आपल्या गाडीची चाकं वळवायला हवी. म्हणजे पहा काय काय आहे त्याच्यात, थ्रिलिंग आहे, एक्साइटमेंट आहे, त्याच्यानंतर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद आहे, त्याच्यानंतर अनेक प्रकारची माहिती तुम्हाला तिथे मिळते आहे. तर हे सगळं काही एन्जॉय करायचं असेल तर तुमची गाडी कुठे वळली पाहिजे? वरंदा घाटाच्या दिशेने. पाठ समजला असेल, सगळ्यांनी पाठाचं वाचन करायचं आहे. धन्यवाद.